त्याचा अतिशय आनंद आहे। आपण एक त्याला नवीन दिशा देतो आहे। कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही अनेकांना माहिती आहे। ताईने पण त्याचा प्रसार आणि प्रचार भरपूर मोठ्या प्रमाणात केलेला आहे। तर त्यामध्ये आपण दोन गोष्टी काय करणार आहोत त्याआधी मी ओळख करून देते। कल्याणी संस्थेची चेअरमन सुनीता मोडक आणि लक्ष फाउंडेशन चेअरमन LK डोळस सर, दोघांनी मिळून एक बऱ्याच संकल्पना उदयास आणल्या। पण त्या कोणी 4 वर्ष आपल्यावर काम केलं, कोणी 5 वर्ष केलं, कोणी 3 वर्ष केलं। नक्की त्याला ते जमणार आहे का, तर आपण त्या गोष्टींनी पुढे जायला अशा उद्दिष्टातून आपण हे उपक्रम सुरू केलेले आहे। तर कल्याणी संस्था जी काम करते आहे आरोग्य, क्रीडा, सामाजिक, रोजगार निर्मिती आणि रोजगार यावरती समाजामध्ये या पलीकडे काही चालतच नाही, त्यावरती आपले कामं चालू आहेत। उमाताई बहीण पण आहे, मैत्रीण पण आहे आणि तिच्यासारखं जे नेतृत्व आहे समाजामध्ये, असे नेतृत्व असतील तर बरंच काही काम होऊ शकतं। कारण ते पण निस्वार्थीपणे बऱ्याच गोष्टी तिने केलेल्या आहेत आतापर्यंत। तर तिचं म्हणणं एक होतं की त्या गोष्टीपर्यंत मी पोहोचेल त्याच वेळेस मी या गोष्टीचे उद्घाटन करेल किंवा तू मला पद देशील तर ते मी त्याला काय म्हणतात मी त्यापर्यंत पोहोचली आणि खरंच मी लायक आहे का, ही भाषा सुद्धा तिच्या तोंडून मला बऱ्याचदा आली आहे। पण मी हा विचार करायचे कायम की उमाताई योग्य वेळ आली की आपण ह्या गोष्टींवरती करूया। मग त्यामध्ये आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्याच गोष्टी आपल्याला जगण्यासाठी, आपल्या स्टेबिलिटीसाठी लागत असतात। ह्या दृष्टिकोनातनं हा आज एक छोटेखानी उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या तुम्हाला फीत कापल्यावरती लक्षातच येतील। आता माझ्या मते हे कोविडच्या आधी आपण 400 सेंटर दिलेले आहेत, म्हणजे 400 लोकांचे यामध्ये कुटुंब तर चाललेच। एकाने 60, 70, 100, 150, 200, 500 कुटुंब एका सेंटरमुळे चालले, म्हणजे हा समाजासाठी काहीतरी हातभारच आहे। ह्या हातभारातून अनेक रोजगार उभे राहिलेले आहेत। तुमची जी विचार करण्याची सरणी आहे ती पुढे आली आहे। कलागुणांना वाव दिला गेलेला आहे, कुठे पुनर्वसन झालेले आहेत तर कुठे शैक्षणिक विकास, शैक्षणिक बुद्धी वाढली आहे। त्यानंतर ज्या लेडीजमध्ये बरंच आपण म्हणू पोटेन्शियल लपलेलं असतं तर ते कधीतरी असं होतं की मी करू शकेल का, पण काही लेडीज जर असं म्हणाल्या किंवा जेंट्स म्हणाले, कारण हा सामाजिक उपक्रम आहे, याच्यात वयोमर्यादा नाही आहे किंवा याच्यामध्ये लेडीज आणि जेंट्स अशी अट पण नाही आहे, याच्यात कुठलं तुमची कास्ट आड येत नाही आहे, हे सगळ्यांसाठी खुलं आहे। आणि सामाजिक उपक्रम करताना नेहमी चालत राहणं आणि द्यायला येणं, नेहमी द्यायला आलो की घेणं आपोआप होतं। कुठेतरी आपल्याला बौद्धिक पातळीवरती मी उमाताईचं तेच थोडंसं वाकडण्याजोगं तिचा स्वभाव होता आणि तो आहे। तर कालांतराने त्याचा उपयोग समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं जेव्हा जाणवलं तेव्हाच ते आजचा दिवस आम्ही एकत्र केला, बोललो, तिनेही धावपळ केली खूप सारी। आणि आज तिला मला फक्त नाशिक पुरतं, या नाशिक जिल्ह्यापुरतं, महाराष्ट्रापुरतं समिट नाही ठेवायचं आहे। अशा लोकांची कारकीर्द आहे उमाताई सारख्या, म्हणजे अष्टपैलू म्हणता येईल तिच्या बौद्धिकतेला। तर यांना परदेशापर्यंत, आंतरराष्ट्रीय पदांपर्यंत, आंतरराष्ट्रीय पद आज तिला जाहीर करतोय, त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या। अध्यक्ष स्थानी ती आलेली आहे। आधी तर छोटी छोटी पदं तिच्याकडे होती संस्थेची, पण आज तिने तिच्या कामातनं हे दाखवून दिलं की नाही मी पण काही करू शकते आणि मी करणार आहे आणि लोकांना देणार आहे। बऱ्याच गोष्टी आपल्याकडे अशा होतात की आपण 4x4च्या रूममध्ये आपला एखादा ऑफिस थाटत असतो, आपल्यासाठी मोठं ऑफिस, छोटं ऑफिस हे आपण करत असतो। कोणी समाजाचा विचार फार कमी लोक करतात आणि त्यामधली म्हणजे तिच्या कलागुणांसाठी बोललं तितकं थोडं आहे। अष्टपैलू महत्व आहे आणि व्यक्तिमत्वाला सलामच करेल मी तिच्या। तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद तर तिला जाहीर झालंच आहे, पण आनंदाची गोष्ट आपण महिला उद्योजकता विकास याची पुढे मी त्याच्यावर येतेच आहे। हे समाजासाठी हा एक मोठा प्रोजेक्ट आहे, तो सगळ्यांसाठीच खुला आहे, पण त्याच्यासाठी आपण म्हणजे भारताच्या कान्याकोपऱ्यात हा उपक्रम चालू आहे। पण भारत सरकार प्रणीत अध्यक्षपद एखाद्या लेडीजला मिळतं तुरळक, ती उमाताई आहे। खूप छान वाटतंय तिच्याकडे हा कार्यक्रम करताना खरं तर, कारण हा कार्यक्रम असा मधूनच आम्ही ठरवला आहे। म्हणजे जेव्हा मी हे लेटर देतो आहे
कोणालाच काही माहित नसतं. मामा म्हणाले की हे सरप्राईज आहे आमच्यासाठी. आणि तिचंच म्हणणं असं होतं की माझे मामा मामी भाची बद्दल फार जावाई लेकी यांना फार आनंद वाटतो मी काही केलं तर. हे ताई मला सरप्राईज ठेवायचं, याचं कुठेही मला ज्या दिवशी मी याचं ओपनिंग करेल त्याच दिवशी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि आज तो दिवस तिने आणला आहे.